थंडी सुरू झाली आहे, तर आपण थंडीचे स्पेशल लाडू बनवणार आहोत आज मेथीचे. त्याच्यासाठी आपण एक खारीक घेतले मिक्सरमधून बारीक करून, बदाम घेतलेत मिक्सरमधून बारीक करून, आणि काजू घेतलेत मिक्सरमधून बारीक करून. थोडे जाडे मोठेच ठेवलेत मी. त्याच्यानंतर मेथी घेतली आहे मिक्सरमधून बारीक करून, जवस घेतली आहे ती पण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, खोबरं घेतलं आहे मिक्सरमधून बारीक करून, गूळ घेतला आहे. त्याच्यानंतर आपण आता सुरुवात करूया. तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही वापरू शकतात. लवकर लाडू संपून जात असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही तूप वापरू शकतात, नाहीतर तुम्ही थोडं जास्त वेळ टिकण्यासाठी तेल वापरू शकतात. आता त्याच्यामध्ये हे डिंक आपण तळून घेणार आहोत. आणि मेथीचे जे दाणे होते ते पहिले आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले होते आणि नंतर ते दुधामध्ये भिजत ठेवली होती 2 तास. आता आपण कढईमध्ये परत तूप घेणार आहोत. जी मेथी आपण भिजवली होती दुधामध्ये ती थोडी थोडी करून तळून घेणार आहोत तुपामध्ये. त्याचा कडवटपणा जास्त लागायला नको आपल्याला. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतले. ते गव्हाचं पीठ पण थोडं थोडं करून आपण एकत्र भाजून घेऊया अशा प्रकारे. आता हे ऑलमोस्ट भाजून झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया परातीमध्ये. उरलेली मेथी आणि गव्हाचं पीठ आपण पुन्हा तळून घेऊया मस्त तुपामध्ये. आता हे अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतले, म्हणजे टोटल आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. तर ते खरपूस असं मस्त तळून घेऊया आपण याच्यामध्ये. खरपूस असं भाजून ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं. आता आपण ते परातीमध्ये सर्व काढून घेऊया. पूर्ण एकत्र करून आपण परत भाजून घेतलं होतं ते. आता सर्व परातीत काढून घेतले आपण. आता परत कढईमध्ये आपण खोबरं जे पहिले किसून घेतलं होतं त्याच्यामध्ये मिक्सरमधून परत बारीक करून घेतलं आहे, जेणेकरून खाताना आपल्याला थोडंसं असं सॉफ्ट असं एकदम मऊ लागलं पाहिजे. त्याच्यामुळे मिक्सरमधून परत बारीक करून घेतलं होतं. ते भाजतंय तोपर्यंत आपण जे डिंक तळून घेतलं होतं ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया. डिंक मिक्सरमधून बारीक करून घेतलेत अशा प्रकारे. एकीकडे आपला खोबरं भाजतंय. खोबरं पण असं खरपूस असं भाजून घेऊया. ऑलमोस्ट खरपूस आपलं भाजून झालेलं आहे खोबरं. ते काढून घेऊया ताटामध्ये. त्याच्यानंतर आपण जेवढं उरलेलं तूप होतं ते सर्व आता कढईमध्ये टाकून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण गूळ जो होता तो पूर्ण त्याच्यामध्ये मस्त अशा प्रकारे एकत्र करून घेणार आहोत. गूळ आणि तूप पूर्ण असं एकत्र झालं पाहिजे. त्याला हळूहळू चाळत राहिलं पाहिजे अशा प्रकारे. ते पूर्ण एकत्र झालं पाहिजे. गाठा आहेत त्याच्या, तर थोडं सुटल्या पाहिजे. असं एकत्र झालं आहे ऑलमोस्ट. हे बघा, आपण ते गव्हाचं पीठ आणि जे मेथीचे पावडर जी होती तळून घेतली एकत्र, त्याच्यामध्ये आपण हे थोडं हळूहळू सर्व टाकून देऊया. आणि आपण ते मोठ्या भांड्यात घेणार आहोत सगळं टाकून. आपल्याला सर्व व्यवस्थित कालवता येईल. त्यामुळे माझी आजी आणि आत्या दोन्ही मदत करतायत मला त्याच्यासाठी. तर आजी पूर्ण ते एकत्र करते मस्तपैकी. ते झालं आहे एकत्र. आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं आता ते आपण त्याच्यात टाकतोय. हळूहळू एक एक सर्व वस्तू आपल्याला त्याच्यात टाकायच्या आहेत. आपण आधी सर्व रेडी करून घेतले.
त्याच्यानंतर आता हे सुरुवात करतोय आपण लाडू बनवायचा पूर्ण. त्याच्यानंतर जवस जे मिक्सरमधून बारीक करून घेतलं ते फक्त हिलाच आपण भाजलेली नाही आहे, हिला आपण मिक्सरमधून डायरेक्ट बारीक करून घेणार आहेत पावडरसारखी. तुम्ही अशा प्रकारे एकदा लाडू बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. खारीक जी होती आपण मिक्सरमधून बारीक केली होती ते आपण टाकणार आहोत. त्याच्या ज्या पहिला बिया काढून घेतल्या होत्या आणि नंतर मग ते मिक्सरमधून बारीक केलं होतं, आता ते पण याच्यात टाकला आहे आपण. आता परत आपण सर्व एकत्र करतोय आणि काजू आणि बदाम जे बारीक केले होते त्याची पावडर पण आपण टाकून घेतो याच्यामध्ये. तर ते टाकले अशा प्रकारे. डिंक होता जो मिक्सरमधून बारीक करून घेतला होता तो पण आपण याच्यात टाकणार आहोत. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आपण टाकून झाल्या आहेत. आता सगळं हे आजी अशा प्रकारे पूर्ण एकत्र करून घेते. त्याला भरपूर वेळ सर्व चाळावं लागतं. आत्याने थोडी मदत केली आहे सर्व एकत्र करण्यासाठी. आता ते सगळं एकत्र झाले आणि लाडू अशा प्रकारे आता बांधतो आहे आपण. अशा प्रकारे दुसरा लाडू पण रेडी झाला आहे आपला. ज्यांना जास्त कडू आवडत नाहीत मेथीचे लाडू तर ते अशा प्रकारे बनवू शकतात. अशा प्रकारे लाडू बांधायचे आहेत मेथीचे. कसे वाटले तुम्हाला लाडू आम्हाला नक्की कळवा. आणि बनवायची प्रोसेस पण कशी वाटली तुम्हाला, सोपी आहे ना? तर नक्की बनवा आणि मला नक्की कळवा. थँक्यू.